श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. चैतन्य शाश्वत शांतो व्योमातीत निरंजन बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2187व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज वैशाख शुद्ध पंचमी, मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026. अमृत कलश पुष्प 9 या ग्रंथातील सृष्टी रचना या अध्यायाचे पठण सुरू आहे. या अध्यायाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, झाडाला समतोल राहण्यासाठी फांद्या निर्माण केल्या आहेत. काही वृक्ष दूषित हवा शोषून घेतात तर काही दूषित वायू फेकतात. काही झाडे पर्जन्य शोषून घेतात, काही पाणी बाहेर फेकतात व काही उन्हाळ्यासाठी पाणी साठवून ठेवतात. नवनव्या वृक्षांची उत्पत्ती होत राहते. हिवाळ्यात कमी रसांची फळे तर उन्हाळ्यात रसाळ फळे येतात. आंबट गोड तुरट फळे हिवाळ्यात येतात. त्यांना फारसा रस नसतो. एखाद्या वर्षी आंब्याला चांगले पीक येते तर दुसऱ्या वर्षी अगदी कमी आंबा येतो. काही झाडे फक्त फळे, काही झाडे फक्त फुले, काही झाडे फक्त लाकूड तर काही झाडे फक्त काटे देतात. काही झाडे औषधी असतात तर काही झाडे निरुपयोगीही असतात. ऋतुमान, जमीन, हवा व पाणी यांच्या विविधतेने झाडांच्या उत्पन्नात भिन्नता असते. तसेच फळांचे आहे, फुलांच्या सुगंधाचे सुद्धा आहे. काही झाडे अशी असतात की त्यावरून वाहत येणाऱ्या हवेचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो, तर काही झाडांच्या सानिध्यात शरीर त्वचा रोगाने बाधित होते. प्रत्येक झाडाच्या पानांचा रंगही भिन्न असतो, खोडांचा रंगही भिन्न असतो. हा बदल भूमीत असणाऱ्या खनिज घटकाप्रमाणे बदलत जातो. झाडांची पाने पिवळी, हिरवी, निळसर, काळी, जांभळी, पांढरी व तांबडी असतात. त्यानुसारच भूगर्भात खनिज पदार्थ सापडण्याची शक्यता असते. सोने, चांदी, तांबे, लोखंड, मॅंगनीज, हिरे, पेट्रोल वगैरे भिन्न भिन्न खनिजे असतात. हे असे का आहे तर समस्त मानवाला ज्या खनिजांचा शोध घेणं सोपे जावे यासाठी ही रंगांची योजना केली आहे. विरोधाभासाचे नियम पशुपक्ष्यांना सुद्धा लागू आहेत. कोणतेही जनावर एकसारखे नसते, प्रत्येकामध्ये भिन्नता असते. गायी सुद्धा रोज तेवढेच दूध देत नाहीत, कधी कमी तर कधी जास्त देतात. एखाद्या प्रकारच्या कीटकांचे प्रमाण वाढले असेल तर त्याचा नाश करणारे अधिक मोठे कीटक जास्त प्रमाणात जन्माला येऊन लहान कीटकांचा नाश करतात. अशा तऱ्हेने निसर्गात समतोल साधला जातो. जो जीव उपयुक्त आहे तो जगतो व ज्याची आवश्यकता नाही त्याचा नाश होतो. जे विषारी प्राणी आहेत त्यांना मारावे लागते. त्यांना मारणे म्हणजे हिंसा नाही. काही पंथीयांमध्ये अशी कल्पना आहे की विषारी प्राण्यांना सुद्धा मारू नये. त्यांना मारणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने जीवहत्या आहे. मला त्यांचे मत पटत नाही. जे विषारी आहेत त्यांना मारावे लागते. त्या विषारी प्राण्याने मनुष्याला दंश केला तर तो दगावतो. मनुष्य जगवणे महत्त्वाचे आहे. भगवंतांनी रावणाला किंवा कौरवांना मारले नसते तर आपण आज सुखाने जगू शकलो नसतो. सर्वत्र अनाचार, दुष्टाचार माजला असता. मनुष्यातही एकाच आई वडिलांच्या पोटी जन्म घेऊन सर्व मुले सारखी नसतात. जगात एक सारखेपणा राहत नाही. त्यांनी ज्यांच्या पोटी जन्म घेतला ती त्यांच्यासारखी नसतात. क्वचित प्रसंगी ती अगदी वेगळी जन्माला येतात. बाप हुशार असेल तर मुलगा कमी दर्जाचा असतो. बाप मूर्ख असेल तर मुलगा हुशार असतो. बाप श्रीमंती मिळवतो तर मुलगा चैन करून पैसे उधळून टाकतो. एक भाऊ हुशार तर दुसरा सुमार तर तिसरा भाऊ मठ्ठ असू शकतो. सारखा विरोधाभास निर्माण होत असतो. आई सुंदर तर मुले कुरूप, मुले वैराग्यशील तर आई वडील तापट, पती पत्नीत एक आस्तिक तर दुसरा नास्तिक ही रचना सर्व स्तरात दिसते. बायको हुशार असेल तर नवरा मूर्ख असतो. स्वार्थी आईबापाच्या पोटी त्यागी मूर्ती जन्माला येत असते. यालाच आपण सृष्टीची रचना असे म्हणतो. हा विरोधाभास साधू संत सत्पुरुषातही दिसून येतो. हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, तुकाराम, आवली, संत एकनाथ व त्यांचा मुलगा, मीराबाई, राणा अशी अनेक उदाहरणे आहेत. हिरण्यकश्यपू देव मानत नव्हता तर त्यांचा मुलगा प्रल्हाद देवभक्त होता. तो सतत देवाचे नाव घेत होता. रावणामध्ये दैत्यवृत्ती होती तर त्याचा भाऊ बिभीषण हा देवाला मानणारा होता. एकनाथ महाराज
परमपदाला गेले तर त्यांचा मुलगा अगदी सामान्य होता. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः, यामुळे हा विरोधाभास असणारच. परंतु त्यांच्यासारखा मी का नाही या विचारातून दुःख निर्माण होते. विरोधाभासातून निर्माण झालेली ही दुःखे भगवंताच्या शोधाला कारणीभूत ठरतात. दुःख आले की सर्वात आधी दोष असो बोल असो भगवंतांनाच लावला जातो. कशाही प्रकारे का होईना भगवंताची आठवण तर येतेच. मनुष्याच्या जीवनात भगवंतांनी सुख आणि दुःख ही त्यांची आठवण यावी म्हणून ठेवलेली आहेत. त्यातच दुःख जास्त व सुख कमी. याचे कारण मनुष्य फार सुख उपभोगू शकत नाही. सुख उपभोगायला सुद्धा सामर्थ्य लागते. ते प्रत्येकाच्या ठायी असतेच असे नाही. काही गोष्टींमधून आपण वाचतो की अमुक एक राजा सुखाचा त्याग करून राजमहालातून निघून गेला. याचं कारण हेच की सुख उपभोगायला लागणारे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी कमी पडले. स्वतः दुःख भोगलेले असेल तर त्या मनुष्याला इतरांच्या दुःखाची जाणीव होते. त्यामुळे दुसऱ्याच्या वाट्याला दुःख आल्यास तो त्याला स्वतःच्या सामर्थ्यानुसार शाब्दिक, आर्थिक, शारीरिक मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो माणूस म्हणून जगायला लायक होतो. मनुष्याला दुःख झाले नाही तर ते पचवण्याची शक्ती कुठून मिळणार? दुःखाने आत्मबल वाढते. सुखदुःखामुळेच मनुष्य संघटित राहण्याचा प्रयत्न करतो. संकट किंवा दुःखाच्या प्रसंगी प्राणी, पशु, पक्षीही संघटित होतात. ते दुःखी जीवाच्या भोवती जमतात, आवाज करून पिंगा घालतात, इतरांना बोलवतात. मग मनुष्य हा बुद्धिजीवी आहे ही गोष्ट त्यानेही शिकायला पाहिजे, त्याला समजायला पाहिजे. दुःख हे माणसाने तोंडी लावायला घेतलेल्या लोणची, पापड, चटणी यासारखे असतात. जसे हे पदार्थ जेवणाची लज्जत वाढवतात तशी दुःखेही माणसाच्या जीवनाची लज्जत वाढवतात. म्हणूनच भगवंताने मनुष्य जीवनात सुखदुःख, चिंता, काळजी, नफा, तोटा, मान, अपमान यांचा समावेश केला आहे. दुःख हे बैलगाडीत बसल्यावर गाडीवानाच्या हातातील चाबकासारखे असते. जर मारण्याची गरज पडली तरच मारायचे, नाहीतर नुसता चाबूक उगारून धाक दाखवायचा. हे सर्व कशासाठी? तर जगात दुःखे ही आहेतच व ती आपल्याही वाट्याला येऊ शकतात याचा धाक राहिला की माणूस आपोआप नीट वागतो व हा धाक त्याला तारतम्यात राखून समतोल साधून जगायला शिकवतो. ओढ आणि परिवर्तन. ज्या भगवंताने या सृष्टीची रचना केली त्या भगवंताचा विसर या चराचरात कोणालाही पडत नाही. विश्वातल्या प्रत्येक जीवाला ईश्वराच्या भेटीची, त्याच्यापर्यंत जाऊन पोचण्याची ओढ असते. प्रत्येक जीव आपल्या पद्धतीने तिथे जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण प्रत्येकाचा भगवंतापर्यंत जाऊन पोचण्याचा मार्ग भिन्न असतो, एवढेच. या विश्वाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी भगवंतांनी ही ओढ प्रत्येक चराचराच्या ठायी निर्माण केली आहे. जर निसर्गाचे अवलोकन केले तर भूमीला आकाशाची, आकाशाला भूमीची, पाण्याला भूमीची, वनस्पतीला भूमीची, वनस्पतीच्या मुळांना भूमीतल्या खनिजाची व पाण्याची, अंकुराला सूर्यप्रकाशाची, नदी नाल्यांना समुद्राची ओढ असते. त्यानुसार ते आपले मार्गक्रमण करत असतात. गुरुत्वाकर्षण ही एक प्रकारची ओढच आहे. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे म्हणूनच प्रत्येक गोष्ट तिच्याकडे आकर्षिली जाते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.